आणखी एक मोठी बातमी. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार आहे. कोरटकरच्या जामीन अर्जावरचा निकाल कोल्हापूर कोर्टाने राखून ठेवलाय. कोर्ट या संदर्भात आज निकाल देणार आहे. छावा सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कुणी फितुरी केली यावरनं वाद सुरू झाला होता. त्यानंतर कोरटकरनं फोन करून इंद्रजित सावंत यांना धमकावलं होतं. त्याचसोबत त्यानं महापुरुषांचा अपमान केला. दरम्यान आपण कॉल केलाच नसून आपला आवाज मॉर्फ केल्याचा दावा कोरटकरनं केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. कोल्हापूर कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली असून कोर्ट आज निकाल देणार आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. सतीश भोसले उर्फ खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात खोक्यानं जामिनासाठी अर्ज केला असून ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांच्या मार्फत त्यानं जामिनासाठी अर्ज केलाय. जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण राज्य हादरलं आणि या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्त्वाची सुनावणी आज पार पडेल. या सुनावणीत प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. या 6 प्रमुख आरोपींचे जबाब 18 प्रमाणे घेण्यात आलेत, तर साक्षीदारांचे 164 प्रमाणे जबाब घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप आरोपपत्रात जोडण्यात ते आलेले नाहीत. बुधवारी न्यायालयामध्ये आज बंद लिफाफ्यात आरोपींचे हे जबाब सादर केले जातील. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.